बरोबर हे मत म्हणजे इंदोरमध्ये डेव्हलपमेंट सगळं ऐकलं, सगळं बघितलं, त्या पद्धतीने आपलं शहर व्हावं ही अपेक्षा या गावचा एक नागरिक म्हणून माझी आहे. त्यामुळे हा विषय सर्वांनी मंजूर केला, माझी मंजूर केला. परंतु मला फक्त इंदोर हे जर करायचं असेल तर ह्यासाठी नगरसेवकांनी आताचे जे आहे आणि माझे नगरसेवक कोण असते, या गावचे जे प्रतिनिधी असते, त्यांनी काही आचारसंहिता जर पाळली तरच हे आपलं शहर हे इंदोर शहर होतं. अध्यक्ष साहेब, महापौर साहेब, आज इचलकरंजी नगरपालिकेला मी 2001 पासून लागलो. मी बऱ्यापैकी माहिती घेतली. जवळजवळ 50-60% नगरसेवक ही मागचे आहे. या नगरसेवकच ही सगळी मंडळी त्यांची कोण हस्तक असतील, कोण संबंधित असतील, ती कामं घेतात. आणि हीच लोक काम करताना दुर्दैव बघा, हीच लोक काम करताना काम करून त्या कामाच्या आसपास उभारतात आणि रील्स करतात पाठवतात सामाजिक काम. मला हे सांगायचं आहे, जर तुम्ही ते दौरा खरोखर मनापासून केला असेल, सगळ्यांना मी काही तुम्हाला नाव घेणार, मी सुद्धा त्याला कुठं ना कुठं तर घ्या असेल, जबाबदार असेल. 25 वर्षापूर्वी तुम्ही काय केलं होता, तुम्ही कोण तर मलाही म्हणा, मी कुठं त्याला जबाबदार. खरोखर जर इंदोरसारखं आपल्याला अंडरग्राउंड गटर असेल, तिकडली जी काय स्वच्छतेचं नियोजन असेल, हे जर करायचं असेल तर नगरसेवकांनी पहिला मक्ते जाण्याच्या संदर्भात, मक्ता घेण्याच्या संदर्भात आचारसंहिता. आजची परिस्थिती बघायला गेली तर एक खिडकी योजना झालेला काही नगरसेवक म्हणतील मला, नंतर मला शिळे दिसत असतात, परंतु एक खिडकी योजना झाल्या. या गावामध्ये एखादा चांगलं काम करायचं ठरवलं आणि टेंडर निघलं तर ही सगळी डोम कावळे तिथे येतात आणि अधिकारी सामील त्यात होतात आणि चांगलं काम होत्याला सुद्धा होत नव्हते. मला एवढं सांगायचं आहे, खरोखरच जर इंदोर करायचं असेल तर या ठिकाणी नियोजनबद्ध जर होत असेल तर हे शहर आपलं इंदोर शहर होणार. आज बघायला गेलं तर आपण तिथून आलो म्हणजे बघा किती हायस्ट आहे बघा. आपण इंदोरवरून आलो, त्यानंतर एक टेंडर निघाला 290 कर्मचारी बघायचे. त्यात कोण कोण आहेत ते बघा, त्यात मक्तेदार कोण आहे, काय आहे हे जरा बघावं. तुम्हाला जर खरोखरच जर पाहिजे असेल, राम कांबळे जिथं बसतात ना, आणि काय म्हणतात त्या इंग्लिश मध्ये कॅपो म्हणजे कॅमेरा लावा आणि त्या राम कांबळे म्हणजे कॅमेरा लावा. तुम्हाला करेक्ट कळत कुठल्या बिल करायला कोण या लागले, काय या लागले. ही शिस्त भविष्यामध्ये जर पाळणार असाल तर ही नाहीतर ह्या ठरावाला आत्ताच्या काही अर्थ, उद्या ही जाणार, हीच तिथं उभारणार, हीच फोटो काढणार, आम्ही इंदोर शहर चांगलं व्हावं ही आमची पण जरी भावना असेल तर मक्तेदारांना पहिल्यांदा ऑफिशियली असं म्हणू शकतो कोण नगरसेवक आता कुठं महिला आहे, माझं कुठं नाव आहे, तुमचं मला आता रागा विचार 100% नाव नसणार. तुमचं नाव असतं तर तुमचा अर्ज जोडला असता नगरसेवक म्हणतात. त्याच्या पाठीमागे जी यंत्रणा आहे त्याच्या बाबतीत माझं असं मत आहे की जर तुम्ही पाळणार असाल तर सर्वांमध्ये हे जे आजचा निर्णय घेतला तो मला मान्य नाही. मला असं वाटतं की खरोखर उद्या इंदोर महिला एक चांगला संदेश आपला जाणार आहे. तर ह्यासाठी सर्व नगरसेवकांची दिलगिरी व्यक्त करतो की मी आज जरी काय विषय प्रकट बोललो असेल, काय माझं चुकलं असेल तरी मला तुमच्या तरी कार्यकर्ता म्हणून सांभाळून घ्या. परंतु मी जे आधी बोलायला लागलोय, येणारी पिढी
तुम्हाला माफ करणार नाही. आणि तुम्ही मला हे विचार केला 25,000 तू काय केला नाही काय बाबा मागचा काय मी काय घेतलं ऍडजस्टमेंट केली पण मागचा ही घेतलेला असेल तर मी माझा नगरसेवकाला राजीनामा देतो. पण ह्याने जर थांबवलं तर हे यासाठी मी सगळ्याला विनंती करतोय. महापौर असतील गटनेते असतील विरोधी पक्ष नेते असतील सगळ्यांनी. आणि तुम्ही हे बघा की येताना नगरसेवकाच्या गाडीवर मी बघायचे त्या गाडीवर पाठिंबा करून बसते ते बघा ही सभा इथे येतात ना नगरपालिकेत त्याच्या मागं कोण बसते ते विचारा. त्याच्यासाठी एक यंत्रणा तुम्हाला कळलं किंवा मागतेलाच असते मागं. मला एवढं सांगायचं आहे जर सगळं तुम्ही एवढं अग्रेसिव्ह भूमिका मांडणार गावचा विकास झाला पाहिजे गाव असं झालं पाहिजे गाव कसं झालं पाहिजे ऍक्च्युली पाणी पाहिजे हे सगळं तुम्ही म्हणाल. आणि एक बाजूला जर तुम्हीच मक्ता घेणार तर तो अधिकारी काय झक मारायला त्यांच्यावर कारवाई करणार. तो कारवाई केला की तिची वाट लागते तेव्हा समज तेही बोंब त्याला कुठं बदली कुठलाही अधिकारी नगरसेवकाच्या भानगडीत पडत नाही त्याच्या विरोधात कारवाई करायला बोलत नाही. त्यामुळे हीच जाते हे जे तुम्ही आणला चोपडे साहेब अत्यंत चांगला विषय मी वाचला पुस्तक पुस्तक आम्ही ते सगळं आम्ही बघितलं साहेब होता उदय पाटील साहेब होता सगळे नगरसेवक बऱ्यापैकी 80% नगरसेवक होतो. परंतु हे जर साध्य करायचं असेल येणाऱ्या काळामध्ये नगरसेवकांनी आचारसंहिता पाळली पाहिजे. नगरसेवकांनी मक्ता हा बाजूला ठेवला पाहिजे. काय ठरवत ते काय ते माहिती आहे तुम्ही जे खूप अतिशय म्हणून मी हे मला कुणाचं जर ऑब्जेक्शन असेल ते बी मला मान्य आहे. मला तो शिवाय द्या मला काय मी वाईट वाटणार एवढे द्या काय नाही पण गावासाठी मी शिव्या खायला सुद्धा तयार तुम्हाला उद्या सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन